प्लीज वेलकम नागपूर से जूनियर साज. हाय, आमच्या ग्रुपचं नाव ज्युनियर साज डान्स ग्रुप आहे. आम्ही नागपूरवरून आलेलो आहे. आम्ही गेल्या 4 वर्षापासून डान्स करतोय. पण आमच्या आई बाबांनी आजपर्यंत आम्हाला कधी डान्ससाठी सपोर्ट नाही केला, कारण आम्ही आजपर्यंत त्यांना प्रूव्ह करू शकलो नाही. आणि डान्स महाराष्ट्र डान्स हा असा एक मंच आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या आई वडिलांना, आमच्या आजूबाजूच्या परिसरांना, जे लोक आमच्यावर वाईट कमेंट करतात, ते म्हणतात की डान्समध्ये काही ठेवलं नाही, तुम्ही डान्समध्ये काय करता, त्यांना आम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आमच्या ग्रुपचे ऑलमोस्ट मुलांचे म्हणजे जे आई बाबा आहेत, त्या पप्पा जे आहेत ते ऑटो चालवतात आणि आई घरकाम करतात. आणि तेच पैशाची खूप जास्त प्रॉब्लेम होते. आम्हाला हे आमची परिस्थिती चेंज करायची आहे, बदलवायची आहे. आणि डान्स महाराष्ट्र डान्स हा असा एक मंच आहे की जिथे आम्ही आमची परिस्थिती बदलू शकतो आणि आम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकतो की हा आम्ही काहीतरी करू शकतो आणि एक आम्ही वरच्या लेवलवर जाऊ शकतो. थँक्यू सो मच डान्स महाराष्ट्र डान्स, आम्हाला एवढा मोठा चान्स दिला. आम्ही हा चान्स कधी सोडणार नाही. परश्या, प्रदीप आणि सल्या या 3 दोस्तांच्या जोडीने यावर डान्स केला आणि धुडगूस घातला, वेळ लावला सगळ्या महाराष्ट्राला. आणि आज हा दोस्तांचा ग्रुप आलाय आणि मला तर वेळ लागलेला. एकदा जोरदार टाळ्या. आदित्य सर, काय कसा वाटला? हे गाणं अँथम आहे महाराष्ट्राचं आणि हे घरोघरी गल्ली कोपऱ्यात कुठेही तुम्ही जा हे गाणं वाजतं, बरोबर? तर हे गाणं एवढं लोकप्रिय झालेलं आहे, तर या गाण्यावर खूप ऍक्ट झाले आहेत, खूप परफॉर्मन्सेस झाले आहेत, खूप लोकांनी हे गाणं या मंचावरून सादर केलंय. सो या गाण्याचा एक जो एनर्जी आहे, तो पंच आहे, तो पंच तुमच्या अख्ख्या ऍक्ट मधनं आणायचा प्रयत्न तुम्ही चांगला केला तर थोडा कमी पडला. एनिवेज, ऑल द बेस्ट. तुम्ही मस्त आहे, तुम्ही काहीतरी वेगळं करता, मजा करता आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट मॅडम. थँक्यू सो मच सर. थँक्यू. सुरुवात आहे. व्हेरी ऑनेस्टली म्हणजे मी फार हे नाही बोलणार. मला ऍक्च्युली तुमचा ऍक्ट आज खूप ओके वाटला. एक तर मला सॉन्ग चॉईस असं वाटलं की काहीतरी वेगळं पाहिजे होता, कारण खूप एक काहीतरी मागच्या वेळी बघितलं होतं तसंच काहीतरी बघितल्याचा केला ना. आणि या मंचासाठी आता डान्स महाराष्ट्र डान्सच्या या लेवलला रजत मंचाकडनं पुढे जाताना सुवर्ण मंचाकडे काहीतरी एक्सपेक्टेड होतं जे नाही आलं तुमच्याकडनं. एनिवे, पण ऑल द बेस्ट. तुमचा अटेम्प्ट छान होता. थँक्यू मॅम. सर, ज्युनियर साज ग्रुप है ना? येस सर. तुम्ही मला कोण वाटतं माहिती सगळे? कोण? कावळे आणि पोपट. खाली कावळे आहेत, वरती पोपट आहेत सगळे. असे असताय ना, असे असत राहा लगेच स्टाईल करायची. आणि मला हे सांगा ना, मला हे विचारायचंय, मला जाणून घ्यायचं होतं. माझे कमेंट तर देतो, पण हे की जेव्हा फर्स्ट ऑडिशन राऊंड जिंकलात तेव्हा घरच्यांची काय रिएक्शन होती? लास्ट टाइम जेव्हा आम्ही इकडे आलो त्यांना आम्ही सांगितलं नव्हतं की आम्ही ऑडिशन किंवा काही करायला चालू म्हणून. आम्ही शोज करतो,
जसं कुठे मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये शो असतात, कॉर्पोरेट शोज वगैरे. तर आम्ही पैसे जमवून आम्ही इकडे ऑडिशन द्यायला आलो. आणि जेव्हा आम्ही सिलेक्ट झालो आणि त्यांना सांगितलं की आम्ही सिलेक्ट झालो, त्यांना विश्वास नव्हता बसत की म्हणजे कसं काय सिलेक्ट, तुम्ही कसं काय गेले मुंबई वगैरे. पण त्यांनी जेव्हा लास्ट टाइम आमचा डान्स बघितला आणि म्हणजे आम्ही टीव्हीवर दिसलो, म्हणजे त्यांना विश्वासच नव्हता होत. हे खूप खूप छान वाटलं, खूप अभिमान वाटला त्यांना. आम्ही पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्टेजवर गेलो. आणखी आम्ही खूप आभार मानतो जी युवा चॅनलचे. थँक्यू. तुमच्यात खूप टॅलेंट आहे मित्रांनो आणि मस्त आहे. या मंचावर तुम्ही पहिला परफॉर्मन्स एक तुफान केला होता, आजही तुफानच केलात. पण हो, आदित्य सर म्हणतायत किंवा फुलवाताई म्हणतायत ते करेक्ट आहे. येस सर. कारण गाणं एनर्जेटिक आणि तुम्ही करताय, तुम्ही काय वाईट केलं, चुकीचं केलं नाही, तुम्ही तुमची मेहनत सगळी दाखवली. पण ना कुठेतरी 19-20 होतं, कुठेतरी होतं आणि या मंचावर आम्हाला ते लगेच दिसतं. त्यामुळे कदाचित तुम्ही पुढे नाही जाऊ शकत असं आमच्या कमेंट तुम्हाला कळत असेल, तर कदाचित तुमचा प्रवास इथे थांबेल. वाईट नका वाटू. नाही वाटतं त्याला वाईट. बघ सिद्धूलाच केवढं वाईट आता वाटतं. आता हे जेव्हा पुढचा शो करतील तेव्हा डीएमडीचा ग्रुप म्हणून हा शो करतील. बघ, लिहून दे. नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा छान असणार आणि तुफान परफॉर्मन्स असणार ते. येस मित्रांनो, बाय बाय, टेक केअर. थँक्यू. All the best. थँक्यू सर. थँक्यू गाईज. काही लोक असे